नमस्कार मित्रांनो, तुहिरी माझा मितवा या मालिकेमध्ये ईश्वरी खूप मोठ्या संकटात सापडलेली आहे. मित्रांनो, ती आता राकेशच्या तावडीतून कशी सुटणार त्याला पाहूया. मित्रांनो, आता इथे ईश्वरी विचार करत आहे की मी राकेशच्या सापळ्यातून कशी सुटू, कारण राकेशने सर्वच कडून मला बंद केलेलं आहे. एक तर अंजलीताई झोपलेली आहे, अनिता काकूंनाही बाहेर पाठवलेलं आहे आणि आकाश आणि मामी त्या दवाखान्यात गेलेले आहे. त्यामुळे आता मी एकटीच सापडलेली आहे. आता मी काय करू? ती देवाकडे प्रार्थना करत आहे, रडत आहे, तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहे. मित्रांनो, ती बिचारी खूप मोठ्या संकटात फसलेली आहे, कारण राकेश सारखा दृष्ट राक्षस माणूस फक्त एकटाच घरात आहे. त्यामुळे आता ईश्वरी काय करणार? तिला खूप टेन्शन आलेलं आहे. ती बिचारी आरडाओरडा करत आहे, रडत आहे, तर तिला काही मार्ग सुचेना. इकडे राकेश मात्र तयारीतच आहे की कधी एकदा त्याची इंदोरी जिलेबी त्याच्या मिठीत येते. त्यामुळे त्याने सगळी दारं खिडक्या बंद केलेली आहे. इतका नीच माणूस एकटाच घरात असताना आता ईश्वरी काय करणार? ईश्वरीच्या डोक्यात आता एक मोठी भन्नाट आयडिया आलेली आहे. मित्रांनो, तिने आता कशाच तरी धूर केलेला आहे आणि ती आता ते भांड घेऊन हॉलमध्ये हिंडत आहे. तर आता राकेश तिच्या पाठोपाठ फिरत आहे की ए इंदोरी जिलेबी माझ्या मिठीत आहे. आता घरात कुणीच नाहीये. मित्रांनो, पण म्हणतात ना, ब्युटी विथ ब्रेन असणं किती महत्त्वाचं असतं हे ईश्वरीने दुसऱ्यांदा पुन्हा प्रूव्ह करून दाखवलंय. कारण मागच्या वेळेस सुद्धा तिने मीटिंगमध्ये तिने स्वतःच्या ताकदीने तो दरवाजा खोलला होता आणि आता सुद्धा तिने अशी काही भन्नाट आयडिया केलेली आहे. तर आता राकेश मात्र तिच्या मागे मागे फिरत आहे आणि ईश्वरी स्वतःला वाचवण्यासाठी आरडाओरडा करत आहे, पुढे पळत आहे. आणि जेव्हा राकेश तिच्या जवळ येतो तेव्हा ती त्या धुराने त्या राकेशला एकदम म्हणजे बेशुद्ध नाही, पण त्याला कसं तरी खाली पाडते, ढकलून देते आणि स्वतः पळत सुटते. पटकन दरवाजाची कडी खोलते आणि रस्त्याने पळत सुटते. राकेश तिच्या मागे पळत सुटतो. मित्रांनो, म्हणजे राकेश खरंच राक्षसी वृत्तीचा माणूस जर असेल कुणी तर हा राकेश आहे. आणि राक्षसी वृत्ती कशी असते, काय असते, याचं बेस्ट उदाहरण म्हणजे राकेश. तर आता राकेश ईश्वरीच्या मागे पळत आहे. ईश्वरी पटकन रिक्षात बसलेली आहे आणि आता देवाकडे प्रार्थना करत आहे की काही झालं तरी आता मी अर्णवपर्यंत पोहोचली पाहिजे. तर अर्णव इकडे मीटिंगमध्ये इतका व्यस्त आहे आणि अर्णव त्याला लावण्य त्याला ईश्वरीचा कॉल पण घेऊ देत नाहीये, फोन पण बघू देत नाहीये. आणि इकडे इन्व्हेटर्स वगैरे सगळे त्यांची मीटिंग म्हणजे बोलणं चालू आहे. अर्णव इतका आनंदी आहे, खुश आहे. त्याला वाटतं आता माझी मिस इंदोर आता येईल, पण त्याला काय माहिती इकडे मिस इंदोर कोणत्या आणि कोणत्या मोठ्या संकटात अडकलेली आहे. तर आता ईश्वरी इकडे रिक्षामध्ये बसलेली आहे आणि आता विचार करत आहे काही झालं तरी मला अर्णव सरांपर्यंत पोहोचायचं आहे. मित्रांनो, आता ईश्वरी अर्णव सरांपर्यंत पोहोचणार की नाही, कारण इकडे आता लावण्य अर्णवच्या इतक्या जवळ जायचा प्रयत्न करत आहे, त्याला काहीतरी सांगत आहे, त्याला टच करायचा प्रयत्न करत आहे, परंतु ईश्वरी तिथे पोहोचणार आहे. काय वाटतं तुम्हाला, ईश्वरी तिथे पोहोचणार की नाही? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.